करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. शिवसंकल्प व्याख्यानमालेच्या आजच्या 120 नंबरच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत. क्रिप्टो करन्सी हा एक शब्द आपल्या कानावर वेगवेगळ्या पद्धतीने पडत असतो आणि मग त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये जे काही या ठिकाणी प्रश्न असतात त्या प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण आजच्या सत्रामध्ये करणार आहोत. आपल्याला माहित असेल काही एक्झाम्पल तुम्ही जर ऐकले असतील तर तुमच्या लक्षात येईल की आपण साधारणतः 2010चे 2 एक्झाम्पल बघू आपण की एका विद्यार्थ्यांनी 10,000 बिटकॉइन देऊन 2 पिझ्झे विकत घेतले 2010चा काळ. आणि त्याच बिटकॉइनची किंमत आज साधारणतः हजारो कोटी रुपये याच्यामध्ये झालेली आहे, हे लक्षात घ्या, त्या 10,000 कोटीची. हा काय विषय आहे तर हा याच्यातली जी रिस्क आहे तर रिस्क फॅक्टर या ठिकाणी आयडेंटिफाय करण्यासारखा, सांगण्यासारखा, त्यावर विचार करण्यासारखाचा भाग आहे. आता बऱ्यापैकी आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी बिटकॉइन हा शब्द ऐकला असेल, हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये किती लोकांनी बिटकॉइन हा शब्द यापूर्वी ऐकलेला आहे त्याच्याविषयी माहिती आहे, जरा हँड रेज करू शकाल? बिटकॉइन बद्दल माहिती असलेले कुणीच नाही? बर, क्रिप्टो करन्सी हा शब्द किती लोकांना माहित आहे? क्रिप्टो करन्सी चला, चांगली गोष्ट, क्लिअर करा रिएक्शन. आता इथून जर सुरुवात असेल म्हणजे आपल्याला बिटकॉइन हा विषयच माहित नाही किंवा क्रिप्टो करन्सी हा विषयच माहित नसेल, तिथून पासून ते क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून आपली होणारी फसवणूक, त्याचा ट्रॅप, इथपर्यंतची माहिती आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये साधारणतः भारतात 10 कोटीपेक्षा जास्त लोकांच्याकडे क्रिप्टो करन्सीचं अकाउंट आहे, हे लक्षात घ्या. आणि जगभरातलं क्रिप्टो मार्केट जे आहे ते साधारणतः 2 ट्रिलियन पेक्षा जास्त आहे. म्हणजे ज्या वेळेला भारत हा क्रिप्टो करन्सी वापरामध्ये जगातला पहिल्या नंबरवर असणारा देश आहे, हे लक्षात घ्या. नेमकी क्रिप्टो करन्सी म्हणजे काय? क्रिप्टो करन्सी म्हणजे हे एक डिजिटल चलन आहे, आभासी चलन आहे की जे या ठिकाणी एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून या ठिकाणी मेंटेन केलं जातं, ज्याला ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी म्हटले जाते, जिथे या ठिकाणी रिव्हर्स एंट्री करता येत नाही. अशा या ठिकाणी ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीमध्ये ही क्रिप्टो करन्सी जी आहे ती मेंटेन केली जाते, लक्षात द्या. रुपया, डॉलर हे सरकारी चलन आहे, फिजिकल चलन आहे, लक्षात त्याच्यामध्ये. पण क्रिप्टो हे डिजिटल चलन आहे आणि त्याचं फक्त कॉम्प्युटरवर अस्तित्व असतं, लक्षात घ्या. कोणतंही सरकार किंवा बँक याच्यावर नियंत्रण ठेवत नाही, हे लक्षात घ्या. त्याच्या बाबतीत हे डिसेंट्रलाइज आहे. याची चढउतार असेल, याची व्हॅल्युएशन असेल, याची या ठिकाणी मान्यता असेल, या गोष्टी या ठिकाणी थोड्याशा वादातीत राहिलेल्या आहेत, लक्षात घ्या. सरकार काय करतं की रुपयावर नियंत्रण, डॉलरवर नियंत्रण हे सरकारचं असतं. या ठिकाणी डॉलर असेल तर अमेरिकेचं सरकार असेल किंवा या ठिकाणी भारतामध्ये या ठिकाणी RBIचं या ठिकाणी नियंत्रण असेल असं म्हणू त्याच्यामध्ये. पण क्रिप्टो करन्सीला असं कुठलंही गव्हर्नमेंट कंट्रोल करत नाही. आपल्या बाकी करन्सीमध्ये डिजिटल नोटा, नाणी, आपण ह्या गोष्टी बघत असतो, लक्षात घ्या. पण इथे क्रिप्टो करन्सीमध्ये फक्त डिजिटल कॅश ट्रान्झॅक्शन डिजिटल दिसतात आपल्याला. कॅशचे आपले जे रेग्युलर करन्सीचे ट्रान्झॅक्शन बँकांमार्फत होतात आणि क्रिप्टो करन्सी पेअर टू पेअर, म्हणजे तुमच्याकडे क्रिप्टो करन्सी आहे आणि समोरच्याकडे आहे, अशाच लोकांच्या मध्ये तो व्यवहार होऊ शकतो, लक्षात घ्या. रुपयाचं जे काही किंमत आहे ती स्थिर असते, पण क्रिप्टोमध्ये अत्यंत या ठिकाणी फ्लक्च्युएशन या किमतीमध्ये आपल्याला बघायला मिळतं. याला या ठिकाणी कायदेशीर मान्यता आपल्याकडे या ठिकाणी जी आहे ती आपल्या चलन आणि डॉलर याच्यासाठी आहे, पण क्रिप्टो करन्सीच्या बाबतीमध्ये आपल्याला या ठिकाणी कायदेशीर मान्यता जी आहे ती बऱ्याच ठिकाणी वादातीत आहे, हे लक्षात त्याच्याबद्दल. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी जी आहे ती ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी हा या ठिकाणी क्रिप्टो करन्सीचा बॅकबोन आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यावरतीतनं म्हणजे एक डिजिटल नोंदवही आहे की ज्याच्यामध्ये या ठिकाणी अशी एक ट्रान्सपरंट डायरी आहे की जी हजारो लोकांच्याकडे एकाच वेळेला आहे. कोणताही व्यवहार झाला की सगळ्यांच्या डायरीमध्ये त्याची नोंद होते. म्हणजे आपण असं एक्झाम्पल करू की करिअर कट्ट्याची एक डायरी आपण आहे ती डिजिटल केली आणि त्याच्यामध्ये पर्जन्यांनी नोंद केलं की आज मी या ठिकाणी IPS ऑफिसरना भेटले
तर ती एंट्री सगळ्यांना दिसते. पुन्हा या ठिकाणी खाली जाऊन कुणीतरी मेहीरनं नोंद केली की मला या ठिकाणी आज यांची भेट घेतली होती पण भेट झाली नाही, ती सगळ्यांना दिसते. त्या पद्धतीनं डिजिटल ट्रान्झॅक्शन मध्ये समजा क्रिप्टो करन्सीमध्ये $10,000 आहेत किंवा 10,000 पॉईंट्स आहेत, त्या 10,000 मध्ये 5,000 कुणीतरी विकले किंवा कोणतरी मागतंय, कुणाकडून तर कोणाकडे ट्रान्सफर झाले, ह्या सगळ्याचं ट्रान्झॅक्शन जे आहे ते ट्रान्सपरंटली सगळ्यांना कळत असतं, हे लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं हे नॉन रिव्हर्सेबल आहे, हे लक्षात ठेवायचं. एकदा एंट्री केली की पुन्हा या ठिकाणी त्याला रिव्हर्स एंट्री करता येत नाही. याला ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी असं म्हटलं जातं, हे लक्षात घ्या. त्यामुळे कोणतीही खोटी नोंद याच्यामध्ये करता येत नाही, लक्षात त्याच्या पद्धतीनं. म्हणजे आपण याची तुलना कशी करू शकतो, आपल्याकडे ग्रामपंचायत असते बघा, की सगळेजण समोर बसतात आणि निर्णय घेतात. तो निर्णय कोणाला लपवण्याचा आणि याचा प्रयत्न असत नाही. तसं ब्लॉकचेन काम करतं. जे काय आहे ते ट्रान्सपरंटली तुमच्याकडे डिमांड, सप्लाय आणि स्टॉक, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे येत असतात, हे लक्षात त्याच्या पद्धतीनं. क्रिप्टो करन्सीचे मेजर या ठिकाणी स्टेक बघितलं तर बघा, या ठिकाणी बिटकॉइन BTC आहे तो क्रिप्टोचा राजा म्हटला जातो. म्हणजे 2009 साली या ठिकाणी जगातलं पहिलं सर्वात मोठं क्रिप्टो करन्सी जी आहे ती सुरू केली. याचा पुरवठा फक्त 2.1 कोटी बिटकॉइन्स तयार करण्यात आले होते. डिजिटल गोल्ड म्हणून याची ओळख होती. त्याच्यानंतर या ठिकाणी ETH म्हणून या ठिकाणी आलं, स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट साठी प्रसिद्ध आहे. मग ते NFT आणि DeFiचे या ठिकाणी ते केंद्र बनलं. आणि इतर ज्या काही या ठिकाणी आहेत, म्हणजे त्याच्यात BNB आहे, SOL आहे, ADA आहे किंवा या ठिकाणी XRP आहे, त्याच्यामध्ये DOGE आहे, हे जे वेगळी वेगळी नावं दिलेली आहेत, लक्षात घ्या. पण अशा पद्धतीचे अनेक या ठिकाणी कॉइन्स बघायला मिळतात. USDT आणि USDC हे जे काय या ठिकाणी स्टेबल कॉइन्स आहेत, जे डॉलरशी जोडले गेलेले आहेत, हे लक्षात घ्या. क्रिप्टोचे फायदे काय आहेत, कशासाठी लोक क्रिप्टो करन्सीचा वापर करतात, हे समजून घ्या पहिल्यांदा. की याच्यामध्ये हाय रिटर्न्स व्हॅल्यू मिळतात. त्यामुळं लोकांनी हजारो पटीने पैसे याच्यामध्ये कमवलेले आहेत. काही एक्झाम्पल आहेत, लक्षात घ्या. बिटकॉइनने 10 वर्षात लाखो पटीने वाढ दाखवलेली आहे. हे मार्केट 24/7 सुरू असतं, कधीही व्यवहार करता येतो. जगात कुठूनही कुणालाही पैसे पाठवू शकता तुम्ही त्याच्यामध्ये. व्यवहार शुल्क जे आहेत इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शनसाठी ते फार कमी आहे आणि सगळे व्यवहार ट्रान्सपरंटली या ठिकाणी मेंटेन केले जातात, हे लक्षात घ्या. फक्त याच्यामध्ये महागाईपासून चांगलं संरक्षण मिळतं असं या ठिकाणी काही लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे बिटकॉइनला जास्त या ठिकाणी महत्व दिलं जातं. बँक खातं नसलेल्यांसाठी देखील हे उपलब्ध असतं. हे जरी असलं तरी याचे काही फायदे किंवा याचे काही तोटे किंवा या ठिकाणी याचं जे प्रॅक्टिकल काय आहे याच्या या ठिकाणी, त्या बाबी आपण थोडं बघणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं आहे अस्थिरता. म्हणजे एका दिवसात 50% पर्यंत खाली पण येऊ शकतं आणि या ठिकाणी तेवढं वर पण जाऊ शकतं, लक्षात घ्या. बिटकॉइनची किंमत या ठिकाणी साधारणतः $69,000 वरून या ठिकाणी $16,000 पर्यंत पडलेली होती, हे लक्षात घ्या. त्यामुळं इथं थोडं या ठिकाणी आपल्याला लक्ष द्यायला पाहिजे. लुना नावाचं एक या ठिकाणी कॉइन आहे, जे एका आठवड्यात 99.99% पडलं होतं, एका आठवड्यामध्ये, हे लक्षात घ्या. फसवणूक आणि घोटाळे काय होतात की इथं फ्रॉन्झी स्कीम काही येतात. म्हणजे गेन बिटकॉइन नावाचा एक घोटाळा भारतामध्ये झाला होता. साधारणतः 2,000 कोटी रुपयाचा तो घोटाळा आहे. की डुप्लिकेट वेबसाईट बनवणं, डुप्लिकेट या ठिकाणी काही गोष्टी या ठिकाणी आपल्यासमोर तशाच पद्धतीच्या वेबसाईट आणणं आणि प्रयत्न करणं असं घडतं आणि त्याच्यात आपण आपली फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पंप आणि डंप नावाची प्रक्रिया म्हणजे काय की मार्केटमध्ये कृत्रिम डिमांड निर्माण करायची किंवा या ठिकाणी ज्याच्याकडे जास्त कॉइन आहे तो मार्केट या ठिकाणी मॅनिप्युलेट करण्याचा प्रयत्न करत असतो. नेहमीच तो त्यातून फायदा मिळवत असतो, पण त्याचा तोटा या ठिकाणी छोटे जे इतर लोक आहेत त्यांना होत असतो, लक्षात त्याच्या बाबतीत. फेक एक्सचेंज आहे, याच्यामध्ये बरेच या ठिकाणी ऍप आणि वेबसाईट ज्या आहेत त्या बनावट आहेत, त्या आयडेंटिफाय करणं बऱ्याच वेळा अडचणीचं ठरतं. त्यानंतर या ठिकाणी डेव्हलपरच पैसे घेऊन पळून जाऊ शकतो, ही लक्षात घ्या. त्याच्यामध्ये हा एक मोठा रिस्क त्याच्यामधला फॅक्टर आहे. आणि त्याच्यानंतर फिशिंग अटॅक, म्हणजे तुम्हाला खोटी लिंक पाठवून तुमचं वॉलेट हॅक केलं जाऊ शकतं आणि त्याच्या माध्यमातून तुमचे या ठिकाणी पैसे जाऊ शकतात, हे लक्षात घ्या. आता कायदेशीर अनिश्चितता काय आहे याच्यामध्ये, हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं, भारतातल्या RBIचा याला विरोध आहे. हे अधिकृत चलन नाही असं RBIचं म्हणणं आहे, लक्षात घ्या. भारतापुरता विचार करायचा झाला 30% क्रिप्टो या ठिकाणी, म्हणजे क्रिप्टोमधून जर तुम्ही नफा मिळवला आणि तो रेकॉर्डवर आला तुमचा, तर त्याच्यावर 30% टॅक्स आहे व 1% तुम्हाला TDS भरावा लागतो प्रत्येक व्यवहारावर.
झालेला लॉस या ठिकाणी तुम्हाला सेट ऑफ नाही आहे. आणि भविष्यात कधीही जर सरकारला वाटलं की क्रिप्टो अलाउड नाही करायचं आहे, क्रिप्टोवरचे या ठिकाणी ट्रान्झॅक्शन व्हॅलिड नाही ठरवायचे आहेत, तर ते बंद होऊ शकतं. हा एक भाग. दुसरं सगळ्यात महत्वाचं ब्लॉकचेनच्या याच्यात लक्षात घ्या, तुम्ही जर पासवर्ड विसरलात तर तुमचे, किंवा वॉलेट जर तुम्ही विसरलात तर तुमचे या ठिकाणी पैसे कायमस्वरूपी गेले. प्रायव्हेट की हरवली तुमची जी असणारी, तरी तुम्ही या ठिकाणी सगळं हरवता. त्यानंतर तुमचं एक्सचेंज हॅक होऊ शकतं. म्हणजे FTX नावाचा एक या ठिकाणी सगळ्यात मोठा घोटाळा झाला होता, की ज्या माध्यमातून या ठिकाणी एक्सचेंज चॅनल जे आहे, नेटवर्क, तो प्लॅटफॉर्मच हॅक झाला. त्यामुळे या ठिकाणी बऱ्याच लोकांना त्यातनं लॉस सहन करावा लागला होता. याला कुठलाही कस्टमर केअर किंवा सपोर्ट सिस्टम अस्तित्वात नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे इथं तक्रार करणं, त्याचं समाधान करून घेणं असा प्रकार अस्तित्वात नाही, लक्षात घ्या. मिळतं, जास्त पैसे मिळत आहेत तोपर्यंत कमवत राहायचे, पण गेल्यानंतर या ठिकाणी कुणालाही तुम्ही सांगू शकत नाही. हा एक या ठिकाणी भाग महत्वाचा आहे, लक्षात घ्या. आता मानसिक आणि सामाजिक धोके काय आहेत, तर हे थोडंसं आपल्याला जुगाराची सवय लागण्याची शक्यता असते. का? तर याच्यामध्ये पैसे गुंतवले की लवकर या ठिकाणी मोठं होता येतं. गेट रिच अर्ली म्हणतो ना स्कीम, त्याच्यामध्ये तिथं, किंवा इझी मनीची सवय आपल्याला लागून या ठिकाणी थोडंसं एक वेगळ्या पद्धतीची व्यसनाधीनता ज्या जुगाराची लागण्याची शक्यता असते. सगळ्यात महत्वाचं, हे मार्केट 24/7 चालू असल्यामुळं ज्यांनी थोडेफार कॉईन घेतलेले आहेत त्याचं सारखं डिस्टर्बन्स चालू असतं मार्केटमध्ये. आता काय झालं, खाली आलं का वर गेलं मार्केट, काय झालं, मी किती कमवले, किती लॉस झाला, ही एक मानसिकता आपली या ठिकाणी घडण्याची शक्यता असते. मिसिंग आउट जो काही फिअर आहे, ज्याला फोमो म्हणतो आपण, त्याच्यामध्ये सातत्यानं त्याच्यामध्ये वाट बघत राहायचं, घाईने निर्णय घ्यायचे, जरा खाली आला की लगेच विकून टाका, परत वर गेला परत घेता येत नाहीत, असे काही निर्णय घडू शकतात, लक्षात घ्या. आणि बऱ्याच ठिकाणी फॅमिलीमध्ये वाद जे होतात झालेले बघायला मिळतात, ते असे की फॅमिलीला अंधारात ठेवून त्यांच्या असणारी प्रॉपर्टीजवर कर्ज काढून तो काही प्रॉपर्टी विकून या ठिकाणी त्यात गुंतवणूक केलेली असते, आणि मग ती गुंतवणूक जर निगेटिव्ह गेली तर प्रॉब्लेम येतो, लक्षात घ्या. बेसिक लाईन नेहमी लक्षात ठेवा, कर्ज काढून गुंतवणूक करणं ही सुरक्षित गुंतवणूक मानली जात नाही, हे लक्षात त्याच्यावरती येतं. आणि मग या ठिकाणी पर्यावरणावर प्रभाव तो आहेच. आता बिटकॉईनच्या याच्यामध्ये मग ते डेटा सेंटर आलं, मग त्याला पॉवर कन्झम्पशन आलं, त्याचा एन्व्हायरमेंट होणारा परिणाम एक या ठिकाणी तिथं आहे, तो देखील एक भाग विचारात घेण्यासारखा आहे. आता भारतातली नेमकी क्रिप्टोची परिस्थिती काय आहे ही पण आपण समजून घेणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. भारतात हे या ठिकाणी अजून असं डिक्लेअर केलेलं नाही की ते पूर्णपणे लिगल आहे की अनलिगल आहे. म्हणजे काय म्हणतं गव्हर्नमेंट, याच्यातनं केलेल्या ट्रान्झॅक्शनवर तुम्ही टॅक्स भरायचा, आम्ही टॅक्स घेणार आहोत, पण याच्यात काही वाद झाले तर ते वाद निस्तरायची जबाबदारी आमची नाही, कारण त्याला आम्ही अधिकृत मान्यता दिलेली नाही. ही भूमिका शासनाची तुम्ही समजून घ्या, लक्षात घ्या. आपल्याला या ठिकाणी लोक काय करतात, जे स्कीम बनवणारे घेऊन येतात, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जर याच्यावर टॅक्स घेते तर ते अधिकृत असणार नाही का? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर टॅक्स जुगारावर पण घेतं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया टॅक्स तर या ठिकाणी तुमच्या दारूच्या दुकानावर पण घेतं, लक्षात घ्या. म्हणून ते योग्य मानता येईल का, हा विचार आपण कुठेतरी या ठिकाणी करायला पाहिजे, लक्षात घ्या. दुसरं या ठिकाणी व्हर्च्युअल डिजिटल असेट म्हणून याला या ठिकाणी मान्यता काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळते, लक्षात घ्या. काही ठिकाणी ते रेकॉर्डवर घेतलं जातंय. त्यानंतर या ठिकाणी मी जसं मगाशी सांगितलं तसं या ठिकाणी 30% फ्लॅट टॅक्स त्याच्यावर आहे, 1% TDS आहे. आणि RBIने या ठिकाणी स्वतःचं डिजिटल रुपी CBDC लॉन्च केलेलं आहे, हे पण लक्षात घ्या. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या बाबतीत देखील या ठिकाणी त्यांनी स्वतःच एक या ठिकाणी डिजिटल रुपी लॉन्च केलेला आहे. इंडियन एक्सचेंज या ठिकाणी त्याच्यामध्ये काही कमी आहेत, की ज्याच्यामध्ये सगळ्यात एक या ठिकाणी 3 ते 4 वेगवेगळ्या पद्धतीचे, कारण त्याची नावं जर घ्यायची म्हटलं तर ते नेमकी 2-3 आहेत, ते त्याच्यावर फ्रॉडच झालेले आहेत. त्यामुळे इंडियन एक्सचेंज काही या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे तयार झालेले आहेत, हे लक्षात घ्या. RBIनं सातत्याने या ठिकाणी इशारे दिलेले आहेत की या ठिकाणी या पद्धतीची गुंतवणूक तुम्ही या ठिकाणी करू नका. सेबीचं याच्यावर कुठलंही नियमन नाही, याला ग्राहक संरक्षण कायदा लागत नाही. म्हणजे इथं स्पष्ट इंडिकेशन हे आहेत, लक्षात घ्या, की ऑन युअर ओन रिस्क, तुम्ही तुमच्या जबाबदारीवर या गोष्टी करायच्या आहेत, हे लक्षात घ्या. फायदा झाला तरी तुमचा, तोटा झाला तरी तुमचा, लक्षात घ्या त्याच्यामध्ये. मग असं सगळं माहीत असताना देखील समजा शेजारचा मोठा होतोय तर मलाही काम करायचं आहे, म्हणून तुम्ही असं जर विचार करता असाल की मला क्रिप्टो करन्सीमध्ये जायचंच आहे, गुंतवणूक करायचीच आहे, असं जर असेल तर मग कोणती काळजी घ्यायची, त्या काही गोष्टी आपण बघूया. त्यातलं पहिलं आहे, लक्षात घ्या, पैसे असे गुंतवायचे की जे गेले तरी काय फरक पडणार नाही.
म्हणजे तुमच्याकडे 10,000 रुपये असतील आणि 9,000 रुपये गुंतवायचे नाहीत, 9,000 गेले तर तुम्हाला फार फरक पडू शकतो. पण 10,000 रुपये आहेत आणि तुम्ही 100 रुपये गुंतवले त्याच्या आले तर ठीक आहे, नाही गेले तरी चालतंय मला. या पद्धतीने जर या ठिकाणी तुम्ही गुंतवलात तर तुम्ही सुरक्षित राहू शकता. लक्षात घ्या. यातला गोल्डन रूल काय की कर्ज काढून कुठल्याही क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करायची नाही, हे लक्षात घ्या त्याच्या बाबतीत. दुसरं महत्वाचं आहे, एकूण तुमची जी काही गुंतवणूक असेल त्याच्या 5 ते 10% पेक्षा जास्त क्रिप्टोमधली गुंतवणूक सुरक्षित मानली जात नाही, हे लक्षात घ्या. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असताना तुम्ही सातत्यानं या ठिकाणी स्वतःचं संशोधन करायचं आहे की तुम्हाला या ठिकाणी काय नेमका मार्केटमध्ये बदल झालेला दिसतोय. तुमचं ओन रिसर्च पाहिजे. लक्षात घ्या. आता फक्त मोठ्या आणि स्थापित क्रिप्टो करन्सीमध्येच गुंतवणूक करा. जसं बिटकॉइनचं नाव घेतलं जातं तशी काही गुंतवणुकीची नावं आहेत, मोजके असणारे, मोठे असणारे, त्याचाच फक्त विचार करायला पाहिजे. लक्षात घ्या. केवायसी व्हेरिफिकेशन असणारे एक्सचेंजचा वापर करा. SIP पद्धतीने थोडं 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 करत जावा, म्हणजे या ठिकाणी त्याचा गेल्याचा त्रास पण राहणार नाही आणि आपल्याला या ठिकाणी थोड्याशा गोष्टी त्यातनं समजत जातील. लक्षात घ्या. लॉंग टर्मचा दृष्टिकोन ठेवा, म्हणजे 10 वर्षासाठी ठेवलेत, 20 वर्षासाठी ठेवलेत, नंतर काय होतंय ते होऊ दे, अशा पद्धतीची जर इन्व्हेस्टमेंट असेल तर ते तुम्हाला रिटर्न्स कदाचित चांगलं देऊ शकते, हे लक्षात त्याच्या बाबतीत. टाळायचं काय त्याच्यामध्ये की ओळख नाही अशी कॉइन टाळायचे आहेत, टेलिग्रामवर येणाऱ्या टिप्स टाळायच्या आहेत, व्हॉट्सअपमध्ये गॅरंटेड रिटर्नचे टिप्स येतात त्या टाळायच्या आहेत, हे लक्षात त्याच्या बाबतीत. आता ट्रॅडिशनल इन्व्हेस्टमेंट आणि क्रिप्टो याच्यामधला या ठिकाणी फरक फक्त लक्षात घेऊया. पहिल्यांदा आपण FD बघतो बँकांमधली, अत्यंत कमी रिस्क, 6 ते 7% रिटर्न्स मिळतात, लक्षात त्याच्या बाबतीत अत्यंत सुरक्षित. PPF जे आहेत त्याच्यामध्ये कमी जोखीम आहे, 7 ते 8% तुम्हाला परतावा मिळतो, सरकारची याला गॅरंटी आहे. म्युच्युअल फंड मध्ये या ठिकाणी कमी मध्यम लेवलची रिस्क आहे, 12 ते 15% रिटर्न्स मिळतात, सेबीचं याच्यावर नियंत्रण आहे, लक्षात त्याच्या बाबतीत. स्टॉक मध्ये जर गेलात तुम्ही त्याच्यामध्ये रिस्क जास्त आहे, 15 ते 20% रिटर्न्स मिळतात, बाजाराची जोखीम आहे, लक्षात या कमी जास्त होऊ शकतो. सोन्यामध्ये जर गुंतवणूक केली तर याच्यामध्ये रिस्क कमी आहे, साधारणतः 8 ते 10% रिटर्न्स तुम्हाला मिळत आहेत आणि ही पारंपरिक सुरक्षितता जी आहे ती आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळते. आणि क्रिप्टो जर बघितलं तर अत्यंत रिस्क असणारं, अनिश्चित गुंतवणूक परतावा देणारं आणि कुठल्याही पद्धतीचं नियंत्रण नसणारं अत्यंत असुरक्षित असं गुंतवणूक मानली जाते. हे स्टॅटिस्टिक आहेत, लक्षात घ्या मित्रांनो. लक्षात म्हणजे हे लेक्चर झालं तर कदाचित तुमच्यातले म्हणतील की सर तुम्हाला काय कळतंय त्याच्यामध्ये, माझ्या शेजारच्या मित्रांनी एवढे तर कमवलेले आहेत, असू शकतात, हे लक्षात घ्या. काही लोकांनी कमवलेले पैसे असू शकतात, पण कमवलेले आणि गमवलेले याचा रेशो बघा. स्टॉक मार्केटमध्ये पैसे कमवतात, पण सेबीज रिपोर्ट देतं की 93% पेक्षा जास्त इन्व्हेस्टरनी पैसे गमवलेले आहेत, 7% लोक स्टॉक मार्केटमध्ये पैसे चांगले कमवत आहेत, हे लक्षात त्याच्या बाबतीत. हा रेशो, ह्या फॅक्ट व्हेरीफाय करा. म्हणजे जिथं या ठिकाणी आपण फक्त आभासी जगामध्ये येणाऱ्या रील्स, त्यांच्या असणारे या ठिकाणी दाखवलेले काही स्क्रीनशॉट याला भुलून या ठिकाणी याचं बळी पडता कामा नाही, लक्षात घ्या. याच्या काही रिअल केस स्टडीज अशा आहेत, लक्षात घ्या. अनेक भारतातले तरुण कोट्याधीश झालेले आहेत. 2020-21 मध्ये 100 पटीपेक्षा जास्त पटीनं परतावा मिळालेला आहे, ही फॅक्ट आहे. पण हे लक्षात घ्या, FTX चा या ठिकाणी घोटाळा झाला होता, ते ज्यावेळेला कोलॅप्स झालं होतं त्यावेळेला लाखो लोकांचे करोडो कोटी रुपये बुडालेले देखील आहेत, हे लक्षात घ्या. हे काही उदाहरणं आहेत त्यातनं करोडपती झालेले, पण लाखो उदाहरणं अशी आहेत, म्हणजे हजारो लोक करोडपती झाले असतील तर लाखो लोक या ठिकाणी म्हणजे सगळे संपून बाहेर पडलेले आहेत. कुणाला तरी मिळणार आहे याचा अर्थ कुणाचे तरी जाणार आहेत, हे लक्षात घ्या. पहिल्यांदा त्याच्या बाबतीतनं या ठिकाणी लुना क्रश झालं, ज्या वेळेला ती करन्सी क्रश झाली, ज्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं 99.99%, 99.19% एका दिवसात क्रश झालं, त्यावेळेला बऱ्याच लोकांनी आत्महत्या केलीत मित्रांनो, कारण ते त्याच्यावरच डिपेंड होते. हे वास्तव पण समजून घ्या. त्याच्यामध्ये अनेक शेतकरी कुटुंबांमध्ये आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये देखील शेती विकून आता एक्सपान्शन मध्ये लँड ॲक्विजिशनचे आलेले पैसे गुंतवण्याचा प्रघात देखील आपल्याला बघायला मिळतो आणि त्यातून या ठिकाणी आलेले सगळंच गमावून बसलेले आहेत काही कुटुंब, लक्षात घ्या. काही तरुण इंजिनिअरिंगला असणारे विद्यार्थी, आपल्याला असं वाटतं काही लोकांना की हा विषय मलाच समजला, माझ्या भागातल्या आजूबाजूला कुणालाच माहित नाही, त्यामुळे मी याचा फायदा घेतो, मीच यातला अतिहुशार माणूस आहे.
मग मी या ठिकाणी AI ला विचारतो, मी या ठिकाणी जाऊन मी माझे निर्णय घ्यायला लागतो. तर तिथं आपण थोडीशी काळजी करणं गरजेचं आहे. या गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत मित्रांनो. लक्षात घ्यायचं फ्युचर काय आहे, क्रिप्टोचं फ्युचर काय आहे, सकारात्मक बाजू काय, की ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी आता अनेक ठिकाणी वापरतो आपण. म्हणजे एज्युकेशन सिस्टम मध्ये तुमचं सर्टिफिकेट देण्यासाठी, मार्कलिस्ट लिहिण्यासाठी, डॉक्युमेंटसाठी ब्लॉकचेन आता आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे. करिअर कट्टा देखील त्याच्यात काम करते, लक्षात घ्या. CBDCच्या या ठिकाणी सेंट्रल बँक डिजिटल करन्सी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया RBI घेऊन येते. तोही ऑप्शन तिथं आहे. मोठमोठ्या कंपनी या ठिकाणी क्रिप्टो स्वीकारायला सुरुवात करतायत, ही काही सकारात्मक बाजू आहे. पण दुसरी महत्वाची बाजू, अनेक देशांमध्ये याच्यावर बंदी आहे. सरकारी नियंत्रण वाढायला लागलेलं आहे, लक्षात घ्या. नवीन तंत्रज्ञान काही येऊ शकतं आणि ओव्हरनाईट याच्यामध्ये सगळं संपू शकतं, हेही लक्षात घ्या. ही भीती देखील समजून घ्यायची आहे. त्यामुळं क्रिप्टो करन्सी सारखा मुद्दा ज्यावेळेला तुमच्याकडे येतो त्यावेळेला तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आहे, लक्षात घ्या, की काही गोल्डन रूल आपल्याला फॉलो करायचे आहे. तितकाच पैसा गुंतवायचा जो गेल्यानंतर मला त्रास होणार नाही. लॉंग टर्म साठी गुंतवायचा आहे. व्हॅलिड या ठिकाणी त्याचे वॉलेट जे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये प्लॅटफॉर्म व्हॅलिड असलेले बघितले पाहिजे, KYC असणारे बघितले पाहिजे, ते लक्षात घ्या. आणि शक्यतो जरी टॅक्स भरायला लागला तरी त्या गोष्टी तुमच्या बॅलन्स शीटवर दिसू देत, असेट म्हणून तुमच्या दिसू देत, जेणेकरून या ठिकाणी कायदेशीर काही कॉम्प्लिकेशन्स क्रिएट झाले तर कदाचित शासकीय मदत मिळण्याची शक्यता आहे. आता अस्तित्वात असणाऱ्या कुठल्याही कायद्यानुसार या क्रिप्टो करन्सी मधला झालेला लॉस, याच्यामध्ये झालेली फसवणूक, याची कुठेही पोलीस कंप्लेंट करता येत नाही. याच्या विरोधात दाद मागता येत नाही. कंप्लेंट जरी तुम्ही पोलिसांना हाताला धरून केली कंप्लेंट त्याच्यामध्ये, तरी कोर्ट त्यांना शिक्षा करू शकत नाही. त्याच्यामध्ये अशा काही गोष्टी बघायला मिळतात. मग त्याला कायदे वेगळे वापरले जातात. क्रिप्टोच्या ऐवजी आर्थिक फसवणूक, माझ्याकडनं या करन्सीमध्ये घेतले, माझ्या या गोष्टी करायला लावल्या, वेगळे वेगळे इतर कलम लागतात, लक्षात घ्या. पण जसं या ठिकाणी आर्थिक गुन्ह्यांसाठीची वेगळी कलम आहेत, त्याच्यामध्ये या ठिकाणी याचा सरळ समावेश होतोच असं नाही. आता मित्रांनो, ज्या वेळेला असा विषय आपल्या समोर येतो, हे कशासाठी विषय घेतलेत मी, म्हणजे तुम्ही करिअरच्या अशा स्टेपवर आहात की जिथं करिअर निवडणार आहात, काही स्वीकारणार आहात, काही पुढे जायचं आहे, तुम्ही कमवणार आहात. आर्थिक साक्षरतेमध्ये हा तो विषय आहे की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समाजामधील तरुणांची फसवणूक होण्याची शक्यता आहे, फसवणूक होत आहे, आणि ती टाळायची असेल तर हा विषय समजून घेणं गरजेचं. आपण तो नकोच आहे म्हणून त्याच्यापासून अनभिज्ञ राहणं, किंवा असं या ठिकाणी एकतर्फी विचार करणे की ते 100% पॉझिटिव्ह आहे, बी पॉझिटिव्ह, तर असं नाही चालत मित्रांनो. तुम्हाला प्रॅक्टिकली विचार करावा लागेल, या गोष्टी 1 to 1 समजून घ्याव्या लागतील आणि बॅलन्स व्ह्यू ठेवून तुम्हाला त्यात जावं लागेल, लक्षात घ्या. सातत्यानं तुमच्याकडे येणारा कोणत्याही गुंतवणुकीची योजना जर कोणी घेऊन आलं तर त्यावेळेला तुमच्या डोक्यात हे सगळे इंडिकेटर लागले पाहिजे की कशा, मला हा क्रिप्टो करन्सी विषयी मी ऐकलेला आहे, म्युच्युअल फंड मी ऐकलेला आहे, FD मला माहित आहे, PPF मला माहित आहे, रिटर्न्स किती पद्धतीने मिळतात हे मला माहित आहे, आणि मी अभ्यास करून स्वतःचा निर्णय स्वतः घेईल. किमान मित्रांनो एक काम झालं, म्हणजे ज्या वेळेला MH13 सारखा घोटाळा महाराष्ट्रामध्ये होतो, हायवेच्या लगेचच्या जमिनी शेतकऱ्यांच्या गेल्यानंतर लगेचच तिथं काही गुंतवणूकदार फॉक्झी खोट्या स्कीम घेऊन जातात. 1-2 वर्ष या ठिकाणी ते सातत्यानं कॅश मध्ये पैसे देतात लोकांना दिसण्यासाठी. म्हणजे या टॅक्टिक्स कसे वापरतात लक्षात घ्या, की छोटी करन्सी द्यायची, म्हणजे 2000ची नोट देण्यापेक्षा 100च्या नोटा द्यायच्या, रिटर्न देत असताना, भरून घेत असताना ऑनलाईन पैसे भरून घेतील, पण रिटर्न देत असताना तुम्हाला कॅशमध्ये 100च्या नोटामध्ये, म्हणजे ते जास्त दिसतात बंडल मध्ये, कोणीतरी पोती भरून पैसे घेऊन जातील आपल्याला दिसतं, ते दाखवलं जातं बघा ह्याला एवढे रिटर्न्स मिळाले, आणि मग ती मानसिकता आजूबाजूच्या लोकांची तयार होते, तर तो पोत्यानी पैसे कमवायला लागला, आपण कधी कमवणार, हे जे काही वातावरण तयार करून आपल्याला त्यात अडकवण्याचा ट्रॅप लावलेला असतो, त्याच्यात दुर्दैवानं आपले बरेचसे ग्रामीण भागातले शेतकरी, ग्रामीण भागातले कुटुंब उद्ध्वस्त व्हायला लागलेली आहेत मित्रांनो. म्हणून आपण हा आज विषय घेतलेला आहे की क्रिप्टो करन्सी नेमकी काय आहे ती समजून घ्या. काळाबरोबर पुढे जात असताना त्याच्यावर नेहमी वॉच ठेवा, माहिती घ्या, आणि गुंतवणूक करायचीच असेल तर तुमचे स्वतःचे रिसर्च आणि तुमचे स्वतःचे गोल्डन असे काही रूल बनवा, आणि मग तुम्ही पुढे जाऊ शकता, हे लक्षात घ्या. आजच्या सत्रामध्ये उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि सत्र संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.